रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. 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 धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. 16 ऑक्टोबर पासून मला आमच्या गुरुमाऊलींचं स्मरण खूपच होत होतं. सुदैवानं त्या झाडलोटामध्ये काही कामाच्या उपलब्धतेमध्ये तो पत्ता सापडला, लिखाण सापडलं. नंतर मग मला आठवण आली, मग मी फोन नंबर केला. पण काय मला म्हणलं कुठल्याही परिस्थितीत आपण ह्या 1-2 सुट्टीच्या कालावधीत म्हणजे शाळा सुरू होण्याच्या आत आपल्याला भेट घ्यायचीच आहे. त्यानिमित्ताने मी आपला आलो. नारायणगावला या ठिकाणी आमचे गुरुमाऊली भेटणार अशी मला खूप खात्री होती. पण दुर्दैव की ते त्यांच्या काही कामानिमित्त पुण्याला गेले. आमच्या माता माऊली आमच्या हे आमच्या माय माऊली आहेत. मीना वहिनी आमच्या खूप छान, त्यांचं दर्शन झालं. त्यात पण आमच्या पाटील महाराजांचं भेट झाल्याचं खूप समाधान. आमचे गुरुमाऊली सन्मान्य मोहन वसंत पाटील माऊली यांच्या कुटुंबाचा आम्हाला गेल्या 16-17 वर्षापासून 2007 सालापासून किंवा 8 सालापासून तरी 16-17 वर्षापासून खूप चांगला स्नेहभाव आहे. आणि मी जेव्हा 2008ला माळ घातली, 2008 किंवा 2008 तेव्हा आमचे पाटील महाराज जे आहेत, पाटील साहेब मोहन वसंत पाटील साहेब यांच्याच हातून माळ घातली. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातली या भय नरक जाणे. एक चांगल्या व्यक्तीच्या हातून माळ घालतो तर मला या आजच्या क्षणापर्यंत पण खूप आनंद आहे. फक्त कामाच्या व्यापामध्ये आणि भागदौडीमध्ये त्यांचा उपलब्ध वेळ प्राप्त होत नाही, भेट होत नाही. पण तरी पण आता इथून पुढे भेट होईल अशी मी खात्री करतो. ह्या माझा संपर्क चालूच राहू द्या. खूप धन्यवाद. बाकी काय नाही. तुमच्या कृपा आशीर्वादाने माझी मुलं मोठी झाली, मुलगी डॉक्टर झाली, मुलगा आदित्य आता पुण्याला आहे. हैदराबादला होता 3 वर्ष तो हैदराबादला होता. पण त्याने आता मम्मी पप्पा एकटेच आहेत. त्याला वाटलं होतं आता पप्पा आपली पुण्याला येतो, पुण्याला आला. मुलगी माझी नागपूरला आहे. खूप छान. धन्यवाद माऊली. रामकृष्ण. आणि अशा पद्धतीने मी इथे नामस्मरणाचा भाग इथे केलेला आहे. आता आमचा पुढचा प्रवास अशाच एका ठिकाणी जायचा आहे, शिरूरला. आणि त्यानंतर पुढचा प्रवास पंढरपूरला होणार आहे. खूप छान. धन्यवाद माऊली. रामकृष्ण आणि रामकृष्ण. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, काय देऊ त्याच्या व्हावी उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा माऊली. रामकृष्ण.